चला बोलवा. हो केतन जा लवकर. निशी काकीला सांग सगळी तयारी झाली, लवकर ये, गुरुजी बोलत आहेत. हॅलो. काय रे? हे काय? तुला माहिती आहे ना पूजेला बसायचंय? हो त्यासाठीच तयार होऊन आली मी. या वेशात? काय वाईट आहे माझा ड्रेस? चांगला नवा कोरा आहे. खास पूजेसाठी घडी मोडली मी याची. हे बघ मला वाद नकोय. पटकन जा आणि साडी नेसून ये. आई प्लीज. सुमन ही सगळी तुझी चूक आहे. तुला माहिती आहे ना तिला जर कळत नाही तर तू नको तिला समजून सांगायला. जा घेऊन जा तिला. निशी मोठ्या माणसांचं ऐकावं. जा जा लवकर. काय झालं हो ललिताबाई? काही नाही, तिला असं वाटलं की पूजेला थोडासा अवकाश आहे म्हणून. म्हणून ती पंजाबी ड्रेस मध्ये आली होय. नाहीतर काय, सत्यनारायणाच्या पूजेला कुणी पंजाबी ड्रेस घालून बसतं का? बघा तरी. म्हणजे मग ते. आचमन करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, विष्णवे नमः, गोविंदाय नमः. गंधाक्षता वहा. एकदा एक व्यापारी साता समुद्रापलीकडे व्यापार करण्यास गेला असता त्या प्रत्यक्ष खमकी मिळाली हो. नेहमीच आपल्या मुलांचं कौतुक अगदी तोंड फाटेपर्यंत करत असतात. पण ही सून बघा कशी तोरा उतरली ते. बघितलं सगळ्या बायका मला कशा टोचून बोलत होत्या ते. माझ्या अंगाचा नुसता भडका उडाला होता. अगं पण ओरडतेस कशाला? कानाला लावलंय ना मी. माझ्या अंगाचा कसा भडका उडाला होता. हा नाही पण मी म्हणतो त्याकरता निशीवर रागवायचं काय कारण आहे? अहो बोल आता. काय विस्का होणार होता रे? मी काय मिनी स्कर्ट किंवा शॉर्ट घालून आले नव्हते. चांगला चुडीदार नेसून आले होते मी. तर केवढा आकांतांडव केला तुम्ही लोकांनी. तू उगाच अर्थाचा अनर्थ करतेस. सत्यनारायणाची पूजा ही सोहळ्यातच करायची असते. किमान काही वेळेला तरी पूर्वीचे रीतिरिवाज पाळायचे असतात. तू स्वतःची चूक लपवण्यासाठी उगाचच वकिली मुद्दे मांडतेस. अगं त्यात निशीचा काय दोष? बिचारी आई विना वाढलेली पोरगी. त्यातून तिचा बाप पडला फौजी. त्याची विविध प्रांतात बदली होत असे. अर्थात आचारा विचारात सुद्धा फरक पडतोच. मग हा मुद्दामून काय तिने पंजाबी ड्रेस घातला नव्हता? या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत. अहो त्या बायकांनी माझा कसा उपहास केला ऐकलं ना तुम्ही? हे घातलाय मी कानात. त्या बायकांनी माझा कसा उपहास केला ऐकलं ना तुम्ही? त्या बायका आईंना 4 शब्द बोलल्या म्हणून तो राग माझ्यावर काढतोयस तू? दिस इज रिडिक्युलस. ऍब्सोल्युटली नॉट फेअर. लोकांचं काय काही केलं तरी ते बोलणारच. जास्त अक्कल पाचू नकोस. तुझं स्वतःला इतकी शाणी समजतेस तर का पंजाबी ड्रेस घालून बसलीस पूजेला? कशाला नेसली साडी तू? तुझ्या नावाने कुंकू लावते ना म्हणून नेसले मी ती साडी. चुकलंच माझं. या घराण्याची सून म्हणून मिरवते ना मी. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी नेसले मी ती साडी. आणि काय रे मोठ्या परंपरेच्या गप्पा मारतात ना त्या तरी कुठे परंपरेप्रमाणे नऊवारी साडी नेसल्या होत्या. खरं फक्त इतकाच की पूजेच्या ठिकाणी माझी चूक दाखवायला माझी सासू हजर होती आणि माझ्या सासूची सासू हजर नव्हती. हे दुर्दैव मास. कशाला रागवायचं निशीवर? आता तो विषय संपलाय ना सुमन. निशीनी स्वतःची चूक सुधारून साडी नेसली ना, कशाला पुन्हा तेच ते चुगाळायचं? आम्ही तोंड बंद ठेवू हो, पण आईच्या महिला मंडळांनी तोंड बंद ठेवायला हवं ना. गावभर बोंब होईल आता. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आपल्या घरातलं स्वास्थ्य बिघडवायचं नसतं ललिता. अगं सुमन आणि निशी आपल्या सुना नसून मुलीच आहेत. माझी तर अशी अपेक्षा आहे की तू त्यांना सासूच्या नात्यानं न वागवता आईची माया द्यायला पाहिजेस. आई सासूच्या तोरात त्याच्याशी कधीच वागत नाही. तू मात्र कायम नका बाहेर काढून उभी असतेस. एक गोष्ट लक्षात ठेव निशी, त्याच्या पुढे मी तुझा आगाऊपणा अजिबात सहन करणार नाही. मोठी परंपरेच्या गोष्टी शिकवते मला. त्याचाच तर फार्स केलाय तुम्ही लोकांनी. मी पण भलतं सलतं ऐकून घेणार नाहीये. गेलीस उडत तूच गेला सुडत. दिस इज टू मच. आगाऊ कुठली शाळा समजतेस.
झोप झाली का तुझी काल? हो का? तुम्हाला काय त्रास आहे का? नाही नाही, त्रास काय नाही. तुझा उपास होता म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. तुम्ही जेवलात ना? हो. मग झालं तर. ती निशी कुठे? असेल कुठेतरी. हो, येईल येईल. आवरत असेल. हा, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आता कसा कोरम एकदम पूर्ण झाला. वा. हं. केलं ते ना ब्रेकफास्ट? वाडा. थोडं वाढा मला. निशी, स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केव्हा करणार आहेस पुन्हा? आई, बाबा, मी काही दिवसांसाठी डॅडींकडे माहेरी जायचं म्हणते. उदयशी बोललीस का तू? नाही नाही, त्याच्याशी कशाला बोलायला पाहिजे? आपण सांगूया ना त्याला. आपण सांगूया. नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं. माहेरची आठवण येणं साहजिकच आहे तिला. तुला सुद्धा अजून माहेरची आठवण येते. सारखं माहेरचं गुणगान गात असते. हा मामा, ती मामी. मी येईन हो सोडायला तुला. नाही, नको, मी जाईन. तुम्हाला कशाला उगीच त्रास? अगं, त्रास कसला आलाय त्यात? माझ्या मुलीची सासरी पाठवणी करायची असती, नसतो गेलो मी. नाही, आणि त्यानिमित्तानं तुझ्या वडिलांची गप्पा सुद्धा मारता येतील मला. काय ओके. छ्या, अजून कसा आला नाही? नेहमी उशीर करतो. किती वाट बघायची माणसाने. का उशीर झाला तुला? अगर रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते, वाहने हळू चालवा म्हणून हळूहळू चालत आलो. काय करणार, 2 पायांची गाडी ना. अगं, कुठे चालली? तुला माझ्याबद्दल काही म्हणजे काहीच वाटत नाही. नेहमीच सटा करत असतो. मीच मूर्ख तुझ्या प्रेमात पडले. आमच्या गल्लीतला राजेश नेहमीच माझी मनधरणी करत असतो. म्हणतो मी खूप सुंदर आहे म्हणून. काय असं म्हणतो? मी तुला सांगतो, त्याच्या डोळ्यात नक्कीच बिघाड असेल बघ. काय? अगं अगं, रागावतेस काय अशी सारखी सारखी? तुला रस्त्यात बरखा भेटली ना, म्हणून उशीर झाला. मी जर लवकर आलो असतो तरी तू हेच म्हणाली असती. लवकर कसा आलास? बरखानं लिफ्ट दिली ना. अगं अगं अगं, ए मवाली, काय चाललंय? अरे वा. निष्काकीला जाऊन सांग, काका आलेत. एक फर्स्ट क्लास गरमागरम चहा पटकन. हा. चलो भागा जल्दी. बाबा, तुम्ही घेणार चहा? नाही नाही. अरे उदय, निशी नाहीये घरात. कुठे गेली? माहेरी. माहेरी? हं. मेजर साहेबांची तब्येत तर ठीक आहे ना? हा, ठीक आहे. दुसऱ्यानं गोळ्या घालणाऱ्या माणसाला स्वतःला काहीच होत नसतं. नाही, अशी न सांगता गेली म्हणून. मीच सोडून आलो तिला. काय? जाताना सगळं काही सांगितलं तिने मला. बायकोचा अशा रीतीने अपमान करण्याची तुला काही गरज नव्हती. बाबा, काल निशी जे वागली ते. हो, ते दुर्लक्ष करण्याजोगच होत. तिने तुझ्याकडे आधारासाठी पाहिलं आणि तू तिला तोंडघशी पाडलं. नाही बाबा, हे बघू दे. एखादी मुलगी आपलं माहेर सोडून जेव्हा सासरी येते, तेव्हा तिला सासरच्या प्रत्येक माणसाला सांभाळावं लागतं. तसंच सासरच्या माणसांनी त्या घरातले रीतिरिवाज आघात प्रघात तिला शिकवायचे असतात. हे करायचं सोडून तुम्ही तिच्या विरुद्ध कट केल्यासारखे वागताय. नाही, कशासाठी? काय कारण आहे? हे बघा, हे बघू दे. मी काय म्हणतो, जे झालं ते झालं. आता जा आणि निशीला परत घेऊन ये. जा. बाबा, ती मला विचारून गेली नाहीये. चल निशी. हे काय, अजून तयार नाही झालीस? अगं, आपल्याला वर्मा साहेबांच्याकडे जायचंय. मी नाही येते. का ग? माझी पूर्वीची निशी होती ना, ती जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत रस घ्यायची, त्यातून आनंद मिळवत होती. ही निशी मला वेगळीच वाटते. आयुष्यात काही रस उरल्याचं वाटत नाही पप्पा. इतके दिवस झाले तरी उदय मला न्यायला आला नाही. आणि आपण हे काही चौकशी करावी असं तुम्हाला वाटत नाही. नवऱ्या बायकोच्या भांडणात शहाण्या माणसानं कधीच पडू नये. पण पप्पा, मी तुमची मुलगी आहे. आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटते. हे बघ,
ज्या वेळेला तू सूर्यकांत रावांच्या बरोबर आलीस त्यावेळेला मी तुला एका शब्दानेही विचारलं नव्हतं. हा, आताही विचारत नाहीये. पण तुझी चूक तुला कळलेली बरी असं वाटतं मला. पप्पा हं? मी चूक केलेली नाहीये. उदयचा फोन आला नाही म्हणून तक्रार करतेस. पण तू तरी त्याला फोन केला होतास का? तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना? त्याचंही तुझ्यावर प्रेम आहेच. मग कशाला हवा 36चा आकडा? हे बघ, तू तुझा अहंकार, मानापमान सगळं काही गुंडाळून बाजूला ठेव आणि त्याला जाऊन भेट. आणि एवढंही करून त्यानं तुझ्याकडे दुर्लक्ष केलंच तर मग मी आहे आणि तो बंदुकीच्या धाकानं तुझ्यावर प्रेम करायला लावीन त्याला. कुठे चाललीस? माझ्या नवऱ्याला भेटायला. बस बस, आज अपन तो बहुत खुश है. तुझ्या तोंडाला जर कोणी सायलेन्सर लावला ना तर मी जास्त खुश होईल. कायम फिल्मी डायलॉग मारत असतो. अरे बॉस, मैदान में तो आजा. मैदान में थांब, तुला अरे, बघतोच मी. अरे देखो, बॉस का बॉस आया है. बॉस अखेर नाक घासत आलीसच ना. नवरोजीचा रुबाब दाखवतो काय? बच्चनजी पाहून घेईन. बॉस, कुछ कोल्ड ड्रिंक, थम्स अप, लिम्का, आइसक्रीम कुछ है? का तुझ्या बॉसचं दुसरं लग्न आहे की काय? पण मॅडमचं काय? हं? स्वतः गॅरेज मध्ये आली आहे पण बोलत नाही. मी तर अजिबात बोलायला जाणार नाही. गेली उडत. चार्ली विचारताना काय काम आहे ते? हं. काही छोटं मोठं असेल ना तर तूच करून दे. त्यांना म्हणावं बॉस को बिलकुल टाइम नहीं है, बॉस बहुत बिझी है. हं? अच्छा, जाणून बुजून मिजाज दाखवतो काय? अरे त्याला म्हणा मेजर देशमुखांची मुलगी आली आहे म्हणून. मेजर देशमुखांची मुलगी काय? सौभाग्यवती उदय भोसले अशी ओळख करून द्यायला काय होतं हिला? हा, मुद्दाम मलाठी वसते. अरे त्या मेकॅनिकला म्हणा माझ्या गाडीत जरा नजर टाक. आईला बॉस, मॅडम तुम्हाला मैकेनिक म्हणते. आईला इस झगड़े में बहुत मजा आ रहा है. अपने को लगता है अपने को भी शादी करनी ही पड़ेगी. क्या बॉस? शादी करते. काय ग, मारे गुरमीत मला न सांगता निघून गेली होतीस ना? आता कशाला आलीस नाक घासत? कस्टमरशी असंच बोलतात वाटतं तुमच्याकडे. हे बघ, जरा नजर टाका माझ्या गाडीत. ब्रेक सेट करायचे, रेडिएटर चेक करायचं. सगळं चेक करतो आणि सेट करतो तुमचे बरोबर. जे काही पैसे होतील ते देऊ टाकी ना मी. आईला अरे काय काय करते? अगं हे काय? अरे, गाडी कशाला स्टार्ट करते तू? दाखवायला ए, आईला बॉस को उड़ा के लेके गई मैडम. नो, पूर्वीच्या काळी आपल्याला आवडलेल्या तरुणीचं राजे लोक हरण करायचे. आज नेमकं उलट झालंय. बायकोनं नवऱ्याला पळवलं. आता दिलजमाई झाली ना? जावई बापू, नवरा बायको हे दोन प्राणी परमेश्वरानं भांडण्यासाठी जन्माला घातलेत. या भांडणातली गोडी मोठी अवीट असते आणि ही गोडी नवरा बायकोनच टिकवायची असते. आता हे आमचं पात्र लहानपणापासून लाडातच वाढलंय आणि ते जरा हट्टी आहे. यापुढे तिची काही चूक झाली तर तुम्हीच तिला सांभाळून घ्यायला हवं. जावई बापू, तुम्ही कर्जासाठी बँकेकडे अर्ज केलाय? निशी माझी एकुलती एक मुलगी आहे. हे जे सारं काही आहे ना हे तिचंच आहे आणि पर्यायानं तुमचंच आहे. तुम्ही बँकेकडनं कर्ज घेऊ नका. मी तुमच्या धंद्यात भांडवल गुंतवतो. थँक्यू पप्पा, पण यावेळेला खरंच मला जास्त रकमेची गरज नाहीये. नाही म्हणजे पुढल्या वेळेला जेव्हा मला जास्त रकमेची गरज असेल तेव्हा मी तुमच्याचकडे येईन.
हं. जशी तुमची मर्जी. काय रे डॅडीनं का नकार दिलास तू? केवळ ते माझे वडील आहेत म्हणून ना? सासऱ्यांकडनं पैसे घेतले असतेस तर कमी पण आला असता ना तुला. हेच पैसे आता बँकेकडनं घेशील काय रे? बँकेकडनं मिळणारे पैसे जास्त किमतीचे असतात का? ए चिडकी, इतक्या दिवसांनी तर तू परत आलीस आणि आता आल्या आल्या भांडणाला सुरुवात करायची आहे का? हं? हे बघ, तुला एक गोष्ट माहिती, मला तुझी खूप खूप आठवण यायची. खरंच. मलाही तुझी खूप आठवण यायची. हं? खूप खूप